कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणं ही झपाट्याने बदलत आहेत। म्हणजे गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके आणि त्यांचा गट हा महायुतीत दाखल होण्याच्या चर्चा आहेत आणि काहीसं त्यावर आज शिक्कामोर्तब सुद्धा झालं। पण ते कसं त्याविषयी सुद्धा आपण पुढे बोलणार आहोत। पण महाडिकांच्या नेतृत्वात भाजपनं मोठं राजकीय शक्ती प्रदर्शन आज कोल्हापुरात केलं। खासदार धनंजय महाडिकांनी या मेळाव्यातून नाव न घेता का होईना पण बंटी पाटील आणि मुश्रीफांवर निशाणा साधला आणि मोठे दावे केले। त्यामुळे गोकुळची निवडणूक ही आता काही फक्त सहकारापुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे याविषयीचा सविस्तर रिपोर्ट आपण पाहणार आहोत। त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडी, गोकुळच्या निवडणुकीत आज नेमका काय ट्विस्ट आलाय हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ। आधी म्हटलं तसं गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू आहे आणि कोल्हापूरच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होताना दिसत। म्हणजे गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके आणि त्यांचे चिरंजीव माजी संचालक चेतन नरके यांनी माजी आमदार महादेवराव महाडिकांची भेट घेतली होती। त्यानंतर आज अरुण नरके हे महादेवराव महाडिकांच्या सोबत एकाच गाडीतून बसून ते खरं तर एका मेळाव्याच्या स्थळी पोहोचले आणि त्यांनी एकत्र प्रवास केला। आणि मग नरके कोल्हापुरातले महासैनिक दरबार हॉल इथं झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात सामील झाले आणि त्यामुळे या चर्चांना काहीसं शिक्कामोर्तब आणि मूर्त स्वरूप आलेलं पाहायला मिळालं। ते म्हणजे महायुतीच्या मेळाव्यात अरुण नरके यांची उपस्थिती आणि प्रचार फलकांवरील त्यांचे फोटो। यामुळे खरं तर जे नरके महायुतीसोबत जाणार अशा चर्चा होत्या त्याला मात्र यामुळे आणखी बळ मिळालं। दुसरीकडे शाहूवाडीचे जे माजी आमदार आहेत सत्यजित पाटील सरुडकर हे सुद्धा महायुतीच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे। आता त्यांचाही निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। म्हणजे हे दोन्ही गट, म्हणजे नरके गट असेल आणि सरुडकर गट असेल, ते जर महायुतीसोबत आले तर हा मात्र काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय। विशेष म्हणजे 5 वर्षांपूर्वीच्या गोकुळच्या निवडणुकीत नरके आणि सरुडकर हे दोघेही महादेवराव महाडिक यांच्या गटात होते। त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र त्यांनी महाविकास आघाडीची साथ दिली। त्यामुळे त्यांच्या संभाव्य घरवापसीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं आणि त्यामुळेच खरं तर महादेवराव महाडिकांसोबत नरकेंनी एकत्र प्रवास केल्यानंतर या चर्चांना आणखी एक बळ मिळालं। दुसरी म्हणजे या सर्व चर्चांदरम्यान डॉक्टर चेतन नरके आहेत, त्यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मी गेली 5 वर्ष गोकुळमध्ये विरोधात आहे, त्यामुळे दुसरीकडे जाण्याचा प्रश्नच नाही। मागील वेळी ज्या आघाडीतून निवडणूक लढलो त्याच आघाडीतून यावेळी सुद्धा निवडणूक लढणार असा दावा चेतन नरकेंचा आहे। दरम्यान महायुतीनं कोल्हापुरात जो आज मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केलं त्यावेळी अनेक ठराव दाखल सुद्धा झाले। यावेळी खासदार धनंजय महाडिकांनी सुद्धा विरोधकांवर जोरदार टीका केली। आता धनंजय महाडिक काय म्हणाले की गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके आमच्या सोबत आल्यानं काँग्रेसची ताकद कमी झाली आहे। म्हणजे सहकारात पक्षीय राजकारण आणायचं नाही अशी आमची भूमिका होती, पण मागील निवडणुकीत महाविकास आघाडीचं पॅनल उभं करून विरोधकांनीच पक्षीय राजकारण सुरू केलं आणि याच वेळी त्यांनी आता ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे असा दावा सुद्धा केलाय। त्यानंतर धनंजय महाडिकांनी आणखी एक राजकीय टोला लगावला आणि त्यांनी म्हटलं की आज आमच्यासोबत एक एक्का आलाय, अजून 3 एक्के बाकी आहेत। तसंच आज आमच्याकडे 1431 ठरावधारक आहेत। ठरावांमध्ये कोणी मोठा भाऊ असेल पण संचालक मंडळात मात्र भाजपच मोठा भाऊ असेल असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या हसन मुश्रीफांना आणि बंटी पाटलांना लक्ष्य केलंय। यापूर्वी महायुतीच्या मेळाव्यात भाजप आमदार शिवाजीराव पाटील यांनी सुद्धा गोकुळच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि मग कथित गैरव्यवहारांची SIT चौकशी केली जावी अशी मागणी सुद्धा केली। तर शौमिका महाडिक यांनी सहकारात सर्वांना सोबत घेऊन दूध उत्पादकांच्या हितासाठी काम करण्याचं आवाहन केलं। दरम्यान गोकुळची निवडणूक ही जसजशी जवळ येते ना तसतशी राजकीय हालचालींना वेग येताना दिसतोय। तरी आपल्या माहितीसाठी सांगते की मागील 35 वर्ष गोकुळमध्ये मनपा म्हणून म्हणजे महादेवराव महाडिक, अरुण नरके आणि PN पाटील जे आता नाही आहेत या तिघांची सत्ता होती। पण चेतन नरकेंनी लोकसभेला मवियासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच खरं तर या मनपाला काहीसा ब्रेक लागला अशी चर्चा होती। पण आज मात्र महादेवराव महाडिक आणि अरुण नरके यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यानं आणि मेळाव्याला गेल्यानं मनपा एकजुटीचं चित्र दिसत असल्याची चर्चा आहे आणि बंटी पाटलांसाठी मात्र हा मोठा धक्का आहे असं बोललं जात आहे। तर या आता महायुतीत होणाऱ्या संभाव्य नव्या प्रवेशांमुळे खरं तर मतांची गणितं कशी बदलत आहेत आणि अखेर गोकुळवर कुणाचं राज्य येतंय किंवा गोकुळवर कुणाचं वर्चस्व राहतंय याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.